सिडकोच्या तळोजा घनकचरा प्रकल्पात सिद्धी करवले गावातील सफाई कामगार धर्मा बाळाराम पाटील यांचा कचऱ्याची गाडी अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे। या भीषण दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून दोषींवर गुन्हा दाखल करून योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी होत असून प्रशासनाने जबाबदारी न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या घटनेनंतर प्रकल्पात काम करणाऱ्या इतर कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। सिडको नागरी घनकचरा व्यवस्थापन येथे एक अपघात झालेला आहे। एक धर्मा पाटील नावाचे गृहस्थ आहेत, त्यांचा दुर्दैवी अपघात झालेला आहे। त्यामध्ये आम्ही आता इथे स्पॉट पंचनामा केलेला आहे। बॉडी आम्ही पीएम साठी पाठवत आहोत। पीएम इन्क्वेस्ट पंचनामा करून आम्ही पीएम करणार आणि आम्ही ज्या संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहोत, जेणेकरून जो यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा इन्शुरन्स प्राप्त त्यांना व्हायला पाहिजे, कारण हा दुर्दैवी मृत्यू आहे। त्यांच्या पश्चात त्यांची घरचे कुटुंबीय यांना एक आधार झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। साहेब, एकतर जे धर्मा पाटील आहेत ते स्वतः ऑन ड्युटी आहेत आणि ऑन ड्युटी अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। त्यामुळे बाकीचे जे ग्रामस्थांचे म्हणणे असेल की कंपनीकडनं संबंधित जो कंत्राटदार असेल किंवा जो हा वाहन चालक असेल यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे निश्चितच त्या कुटुंबाला जे काही म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी असेल त्याचे बेनिफिट मिळू शकतील। तर त्याविषयी काय नेमकं आपलं म्हणणं आहे? सर्वात पहिलं कर्तव्य असं आहे का तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित जे आरोपी असतील त्यांना कायद्याच्या कक्षेसमोर आणायचं आहे आणि जो बळीत आहे त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। न्यायालयामार्फत कुणाकडे काम करते जे काही बेनिफिट्स असतील, त्यांचे काही कंपनीच्या ज्या पॉलिसीज असतील त्याप्रमाणे त्यांना देयक जे असेल ते मिळणार त्यांना। तर कुणाकडे काम करायला होतं त्याची काय माहिती मिळाली? इथे सध्या 2 कॉन्ट्रॅक्टर आहेत। हे झाडू खात्यात होते अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे। आता गावकऱ्यांच्या मदतीनेच आम्हाला याचा पुढे तपास करायचा आहे आणि गावकरी आम्हाला सहकार्य करत आहेत। आमच्या करवले गावातील धर्मा बाळाराम पाटील हे सिडको घनकचरा कंपनीमध्ये ग्रीस एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांचा अपघाती निधन झाला। त्यांच्या अंगावरनं गाडी गेली, परंतु आता त्यांचा कुटुंब पूर्ण रस्त्यावर आलेला आहे आणि त्यांना पूर्ण न्याय आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य करून त्यांना पूर्ण न्याय द्यावा एवढं आमचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून आणि त्यांना काय कायदेशीर देणे मिळेल ते द्यायला पाहिजे एवढे आमचे ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे। त्याचे डम्पिंग ग्राउंड आहे घनकचरा प्रकल्प। या प्रकल्पामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। जसं तुम्ही आता सांगितलं की मालवाहू ट्रकने एक स्थानिक ग्रामस्थाला म्हणजे अक्षरशः चिरडून ती ट्रक पुढे गेली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव धर्मा बाळाराम पाटील, राहणार करवले। साधारणतः 50 त्यांचं वय असेल। कमवता माणूस घरचा आज कुटुंब गमावून बसलेला आहे। तर आता गेलेला जीव तर परत येणार नाही समजा, पण ग्रामस्थांच्या भावना यासाठी तीव्र झालेल्या आहेत का बाबा कंपनी प्रशासनाचे काही निग्लिजन्स असतील, ड्यू डिलिजन्स त्यांना करावं लागतं, कॉन्ट्रॅक्टिंग असेल, सेफ्टी नॉप्स असतील, ते व्यवस्थित फॉलो झाले असते किंवा सुपरवायझिंग व्यवस्थित झाली असती तर आता झालेला अपघात टाळता आला असता। त्याच्यानंतर आता जीव जो गेला आहे त्याचं मोबदला आपण किती जरी मिळवला तरी गेलेला जीव तर परत येणार नाही। पण ॲट द एंड ऑफ द डे जे घरात त्यांच्यावर अवलंबून जी लोक त्यांची पत्नी असेल, मुलं असतील, त्यांचं पुनर्वसन कुठेतरी व्हावं यासाठी जर तुम्ही कायद्याच्या मार्गाचा अवलंब केला तर तुम्हालाही माहिती आहे तर त्याला खूप वेळ लागतो। आणि ह्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं का मोटर व्हेकल ॲक्टनुसार 304 जो सेक्शन आहे त्यानुसार मोबदला खूप तुटपुंजी मिळतो। ठीक आहे, तर ऑन ड्युटी होते ते मला असं काय एकतर ज्या कंपनीमध्ये कामाला असतील तर त्या कंपनीचा इन्शुरन्स असतो, त्याच्यामुळे ऑन ड्युटी मेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ती कंपनीची असल्याकारणे त्यांचा देखील वेगवेगळे बेनिफिट असतील। परंतु मुख्य म्हणजे त्यांचे घरचे काय लोक असतील ज्यांना कामाची गरज असेल, जे त्यांच्यावर अवलंबून असेल, या सगळ्या गोष्टी आहेत। हे पर्याय एक्सप्लोर आपण असे करू शकतो का आता सध्या प्रथमदर्शी माहिती अशी दिसते का ते इथे वेगवेगळे ठेकेदार आपलं काम करतात। म्हणजे ट्रान्सपोर्टचा ठेकेदार वेगळा असेल, कचरा विलगीकरणचा ठेकेदार वेगळा असेल, स्क्रॅप करण्याचा ठेकेदार वेगळा असेल, तर
ते ज्या ठेकेदाराच्या अंडरमध्ये काम करत होते, माहीत झालेले व्यक्ती, त्या ठेकेदार असं माहिती दिसते की गिरीश एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीमध्ये काम करतात. तर मग त्या कंपनीची लायसन्सिंग इथे बरोबर होती का, ते व्यवस्थित सुपरविजन करत होते का, याची पडताळणी होणे गरजेचं आहे. आणि असं वाटतं का बाबा कायद्या चौकटीत न राहता कुठेतरी आपला कायदा बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला कसं ना कसं आपल्याला जास्तीत जास्त मोबदला मिळवता येईल ते बघावं लागेल. आणि नंतर तुम्ही जो पर्याय सांगितला होता की बाबा त्यांच्या मुलाला इथे कायमस्वरूपी नोकरी देता येऊ शकते का, त्यांच्या कुटुंब इतर लोकांना नोकरी सामावून घेतलं जाऊ शकतं का, किंवा एखादे म्हणजे त्यांचं पुनर्वसन कसं होईल, जेणेकरून जो करता करविता माणूस जर घरचा जगावलेला आहे तर त्याच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून कशी काढता येईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती ग्रामस्थांचे ओव्हरऑल बॉडी लँग्वेज अशी दिसते का मयत माणसाला जर न्याय मिळाला तर आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. नाहीतर म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला काय वाटतं, ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता आहे का? जर कंपनी प्रशासनाने टाळाटाळ केली आणि सांगितलं तुम्ही कायद्याने जे मिळतं ते मिळवा, अशी भूमिका कंपनी प्रशासनाची असेल, तुम्हाला असं वाटत नाही की ग्रामस्थ शांत बसेल, मग तो आंदोलन तीव्र होऊ शकतो.